मागच्या व्हिडिओत आपण अँगल बायसेक्टर पाहिले, अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल पाहिले, नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए लाईन सेगमेंट पाहिले, ते कसे काढायचे ते पाहिले. आता या व्हिडिओत आपण construction of a triangle when three sides of triangle is given, length of three sides given, and construction of triangle when one angle and one's length of one side is given असं दिलेलं असेल तर त्याचं कन्स्ट्रक्शन ते कसं करायचं ते शिकणार आहोत या व्हिडिओ. कन्स्ट्रक्शन ऑफ ए ट्रायंगल. तर आता हे कन्स्ट्रक्शन हे कशासाठी वापरतात ते इथे थोडं सांगितलेलं आहे की मोठ्या मोठ्या जेव्हा बिल्डिंग जेव्हा बांधल्या जातात किंवा खूप मोठ्या मोठ्या वास्तू बघतो आपण, वेगवेगळ्या शाळा कॉलेज वेगवेगळ्या इमारती बघतो, तर त्यांचं डायरेक्ट बांधायला घेतात का त्या? तर नाही, आधी काय करतात, त्यांचं एक स्ट्रक्चर तयार करतात, मॉडेल तयार करतात आणि मग ती बिल्डिंग बांधायला घेतात. तर इथे काय सांगितलंय बघा आपण, बिफोर कन्स्ट्रक्टिंग एनी बिल्डिंग द स्ट्रक्चर ऑफ द बिल्डिंग इज फर्स्ट ड्रॉन ऑन पेपर. पेपरवर काम करतात आधी, डायरेक्ट बिल्डिंग बांधायला घेत नाहीत. पेपरवर आधी त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करतात. यू माइट हॅव सीन अ स्मॉल मॉडेल ऑफ सम सच बिल्डिंग्स. तुम्ही असे छोटे छोटे मॉडेल प्रत्यक्ष जरी पाहिले नसले तरी टी व्हीवर, पेपरमध्ये जाहिराती, बिल्डिंगच्या जाहिराती असतात त्यात ते पाहिलं असेल. किती बिल्डिंग साधारण तयार झाल्यानंतर कशी दिसेल हे कळतं आपल्याला त्या स्ट्रक्चरवरून, मॉडेलवरून. ते तुम्ही पाहिलं असेल. इट बिकम्स इझियर टू कन्स्ट्रक्ट द बिल्डिंग फ्रॉम अ ड्रॉइंग. तसं जर ड्रॉइंग काढलं तर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायला सोपी जाते. इन अ सिमिलर वे अ रफ स्केच ऑफ अ जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मेक्स इट इझियर टू ड्रॉ द रिक्वायर्ड फिगर. इन द सिमिलर वे, त्याच प्रकारे रफ स्केच ऑफ ए जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, कोणत्याही जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचं जर तुम्ही रफ स्केच आधी काढलं तर साधारण ते कन्स्ट्रक्शन किंवा ते एक्झाम्पल कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आधी काय करायचं, अंदाजे असं मला हे कसं कन्स्ट्रक्ट करायचंय किंवा हा ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा आहे हे तुम्ही आधी अंदाजे, पट्टी न वापरता पेन्सिलने अंदाजे असं रफ स्केच काढायचं. इट हेल्प्स टू प्लॅन द सिक्वेन्स ऑफ द स्टेप इन द कन्स्ट्रक्शन. मग त्याने काय होतं, रफ स्केचचा उपयोग काय होतो, रफ स्केचचा उपयोग असा होतो की तुम्ही ते एक्झाम्पल सोडवायला, आता ते साधारण तुम्ही ते कोणत्या कोणत्या स्टेपनी सोडवायला पाहिजे, पहिली स्टेप कोणती, मग दुसरी कोणती, ते तुमच्या त्याच्यासाठी ते उपयोगाला येतं तुम्हाला. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स थ्री साइड्सची लेंथ दिलेली असेल तर मग ते कसं ड्रॉ करायचं हे शिकायचं आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलंय, ड्रॉ XYZ सच दॅट. XYZ सच दॅट म्हणजे काय, ट्रायंगल, हे ट्रायंगलचं साईन आहे. अँगलचं वेगळं, तसं हे ट्रायंगलचं दिलेलं असतं. म्हणजे काय, ड्रॉ करायला लावले त्यांनी ट्रायंगल. ड्रॉ ट्रायंगल XYZ सच दॅट लेंथ XY, हा जो एल आहे ना, असं लिहितात, लेंथ XY, लेंथ XY. आणि ड्रॉ काय करायला सांगितले, ट्रायंगल ड्रॉ काय करायला सांगितलंय, ट्रायंगल XYZ. मग लेंथ काय XY दिली, हे जे आहे ना हे लेंथचं साईन असतं, याला लेंथ म्हणायचं, असं म्हणायचं, लेंथ XY इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ YZ इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि लेंथ ZX किंवा XZ इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता हे असं दिलंय, मग आता याचा ट्रायंगल कसा काढणार,
तर फर्स्ट स्टेप कोणती आहे याच्यात? फर्स्ट स्टेप कोणती वापरायची की आपण आधी काय करतो? ट्रायंगल करताना आपण आधी बेस ड्रॉ करतो. तर बेस ड्रॉ करताना आपण XYZ असं घेणार ना. मग साधारण इथे पहिल्यांदा दिली आहे म्हणून हा बेस नाही घ्यायचा. ज्या साईडची लेंथ मोठी आहे ती साधारण बेस घ्यायचा. म्हणजे कसं घ्यायचं? हा झाला XY. जी मोठी आहे लेंथ ती घ्यायची आधी आणि अंदाजे ती मोठीच काढायची, कारण आपल्याला माहिती आहे ती बाकीच्या लेंथपेक्षा मोठी आहे. मग ही झाली XY. रफ डायग्राम अशी काढायची, रफ कन्स्ट्रक्शन असं करायचं. मग आता ह्याच्यावरनं हा बेस घेतल्यानंतर साधारण 5 सेंटीमीटर XZ आहे, तर ती XZ म्हणजे आपल्याला मग ती इकडनं काढावं लागेल, कारण आता X झाला, Y झाला, आता Z राहिला, मग तो Z वरती येणार, म्हणजेच मग XZ म्हणजे इकडची साईड येणार, ही लेंथ येणार. मग आता हे दिसतंय लगेच ना, XZ 5 सेंटीमीटर आहे आणि YZ मग म्हणजे इकडची साईड ही 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे छोटी आहे असणार ही. 5 मोठी आणि ही छोटी, मग ही छोटी असणार म्हणजे ती तशी दिसली पण पाहिजे. रफ स्केच मध्ये सुद्धा तशी दिसली पाहिजे. दिसते का? तशी नाही, म्हणजेच काय, ही थोडी अशी खाली पाहिजे, मग ही छोटी होईल. हो की नाही? म्हणजे ही इथून पाहिजे Z. तर हे असं रफ स्केच करायचं. ही 6 सेंटीमीटर, ही 5 सेंटीमीटर आणि ही 4 सेंटीमीटर. 5 पेक्षा छोटी, 4 छोटा आहे, मग तसं दिसलं पण पाहिजे 4 छोटी. हे असं रफ स्केच आधी ड्रॉ करायचं. मग ह्याच्यावरनं तुम्हाला एक्झाम्पल कसं सोडवायचं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं परफेक्ट, ते त्याच्या स्टेप लक्षात येतात, ते कळतं. आता ह्या स्टेपनुसारच पहिले पुढचे सगळे एक्झाम्पल सोडवायचे प्रॅक्टिस सेट मध्ये. आता प्रॅक्टिस सेट सेकंड सोडवतो आपण. हा, प्रॅक्टिस सेट सेकंड. तर त्यात फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय? ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. ट्रायंगल ड्रॉ करायचे विथ द मेजर्स गिवन बिलो. त्यांनी जे मेजर दिलेत त्या मेजरमेंटनुसार ट्रायंगल ड्रॉ करायचे. ट्रायंगल ABC, लेंथ AB 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC 4.2 सेंटीमीटर, लेंथ AC 3.5 सेंटीमीटर. मग आपण मगाशी काय पाहिलं, साधारण जे लेंथ, ज्याची लेंथ मोठी ज्या साईडची ती बेस म्हणून घ्यायची, म्हणजे खालची साईड म्हणून घ्यायची. याच्यात मोठी जी आहे AB 5.5 सेंटीमीटर, मग ती स्केलवर बरोबर 5.5 मोजून बेस घ्यायचा. पुढे काय करायचं बघू. मी इथे तुम्हाला दिसण्यासाठी थोडस मोठं घेणार आहे. तुम्ही स्केलने मोजून बरोबर 5.5 घ्यायचं. आता 5.5 एवढं येतं. आता हे 5.5 एवढं येतं. मग आता पुढचं कसं काढायचं? पुढे सांगितलंय BC. आता हा AB, ही लेंथ AB आहे, म्हणजे हा A आणि हे B. मग आता पुढे कसं काढायचं? 4.2, एक साइड आहे 4.2 आणि एक 3.5. मग आपण 4.2 BC आहे. आता वरचा आपला C येणार ना, A आणि B झाला तर वरती C येणार. मग 4.2 मग आपण असं घ्यायचं का? मग ही पट्टी तर कुठेही फिरवू शकतो आपण. इथे घेतली तर मग इकडचं माप तेवढं बसलं पाहिजे 3.5. मग आता ते इकडून जर घेतलं
आधी 3.5 इकडे जर पॉईंट करून घेतला आपण आधी, तर मग हे आपलं माप 4.2 परफेक्ट बसलं पाहिजे. मग आता अशी पट्टी किती वेळा फिरवणार, किती वेळा खोडणार, किती वेळा काढणार आपण, बरोबर की नाही? म्हणून मग हे पट्टीने नाही काढायचं डायरेक्ट, ह्याच्यासाठी कंपास वापरायचं. पुढच्या साईड ड्रॉ करण्यासाठी कंपास वापरायचं. आता मी हे कंपास मध्ये बरोबर 4.2 मोजून कंपास मध्ये आता बरोबर 4.2 पट्टीवर ठेवून मोजून घेतलं. तर आता आपल्याला हे 4.2 कोणतं आहे, बी सी, लेंथ बी सी 4.2. मग बी वर पॉइंट ठेवायचा, 4.2 एक आर्क काढायचा. आता लक्षात आलं का आर्क कशासाठी काढायचा? तर आर्क काढल्यामुळे काय होणार, साधारण इथे 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 कुठे इकडची जी साईड आहे ती कुठेतरी त्याला टेकून त्या साईडच्या मापाचा आर्क काढायचा. आता ते किती आहे, AC 3.5, 3.5 पट्टीवर मोजून घ्यायचं. आणि 3.5 मोजल्यानंतर ए टू सी आहे म्हणून ए वर पॉईंट ठेवायचा. लेंथ AC आहे म्हणून ए वर पॉईंट ठेवायचा आणि इथे एक आर्क काढायचा. हा पॉईंट मिळाला आपल्याला. मग हा पॉईंट कसा मिळाला, ह्या पॉईंट पासून हा आर्क येतो, हा आर्क आपण 4.2 काढला. म्हणजे ह्या पॉईंट पासून बी पर्यंत हे बरोबर 4.2 झालं. आणि ह्या पॉईंटवर हा आर्क पण येतो, हा आर्क आपण 3.5 काढला. म्हणजेच हे अंतर A2 हा पॉईंट, त्याला सी नाव द्यायचं. A2 हा पॉईंट सी, हे पण किती मिळालं आपल्याला, 3.5. म्हणजे दोन्ही साईडचा आपल्याला जे मेजरमेंट पाहिजे होतं, जी लेंथ पाहिजे होती ती मिळाली. आता हे जॉईन करून टाकायचं ह्या पॉईंट पासून. परफेक्ट लेंथ आपल्याला मिळाली. आता एक हे झालं बुक मधलं एक्झाम्पल. प्रॅक्टिस सेट 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल हे सोडवलं आपण. आता सेकंड एक्झाम्पल तसंच आहे, थर्ड पण तसंच आहे. मी एकदा परत दाखवते. आता हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी मोठा काढणार आहे, ट्रायंगल मोठा घेणार आहे अंदाजे. तर ही खालची लेंथ मी घेतली 10 सेंटीमीटर. ही 10 सेंटीमीटर घेतली आणि त्याची पुढची आता त्याच्या पुढची घेते 7.5. आता याला ए नाव देते, याला बी. हे 10 सेंटीमीटर, इकडची साईड 7.5 सेंटीमीटर. तर ती मग 7.5 ए टू सी 7.5 सेंटीमीटर. मग मी ते कसं घेणार, कंपास मध्ये हे अंतर, हे डिस्टन्स 7.5 मोजून घेतलं. कंपास असं ठेवून पट्टीवर स्केलवर असं कंपास ठेवून ते 7.5 मोजून घेतलं. आता हा पॉइंट ए टू सी आहे ही लेंथ, म्हणून ए वर ठेवायचा, एक आर्क ड्रॉ करायचा. आणि आता बी टू सी आपल्याला जे मेजरमेंट दिलेलं आहे तेवढं कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि बी टू सी आर्क ड्रॉ करायचा. ते मी घेतलं 8.7. मग 8.7 ला बी टू सी आहे म्हणून बी वर पॉइंट ठेवायचा आणि असा एक आर्क काढायचा.
B2C असा एक आर्क काढायचा. हा पॉइंट मिळाला आपल्याला C. मग हे बाकीचे जॉईन करायचे. हे बाकीचे जॉईन झाले की construction of triangle when length of its 3 sides are given is complete. Construction of triangle is completed. ही होती 7.5 आणि इकडची 8.5 सेंटीमीटर. असे आता ह्या प्रॅक्टिस सेट मधले जे पुढचे दिलेले आहेत एक्झाम्पल ते तुम्ही पूर्ण करायचे. ह्याच पद्धतीने ते काढायचे, ह्याच स्टेप वापरून काढायचे, ते पूर्ण करायचे. मी एक 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 सांगते काय काय. आता पुढचे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2 मधले पुढचे एक्झाम्पल हा ड्रॉ करून दाखवला मी फर्स्ट. आता सेकंड काय आहे, इन ट्रायंगल STU लेंथ ST 7 सेंटीमीटर, लेंथ TU 4 सेंटीमीटर, लेंथ SU 5 सेंटीमीटर. मग आता ह्याच्यात तुम्ही काय करणार, ही 7 सेंटीमीटर आहे, हा बेस घ्यायचा आणि ह्या दोन आर्क काढून त्या ड्रॉ करायच्या. आता TU मध्ये कंपासचं पॉइंट कुठे येणार, TU. T2U काढायचा आपल्याला. ST हा झाला आपला बेस, ST हा बेस झाला, म्हणजेच U वरती येणार, U हा पॉइंट वरती येणार. म्हणजेच मग TU काढताना तुम्ही कंपासचं टोक कुठे ठेवणार, T वर, आणि 4 सेंटीमीटरचा एक आर्क काढणार. नंतर कुठे ठेवणार, S वर, आणि 5 सेंटीमीटरचा एक आर्क काढणार. जो पॉइंट मिळेल आर्क, दोन्ही आर्कचा जो पॉइंट मिळेल तो तिथे यू नाव द्यायचं आणि जॉईन करायचं. तसंच आता हा खालचा ट्रायंगल PQR, लेंथ PQ 6 सेंटीमीटर, लेंथ QR 3.8 सेंटीमीटर, लेंथ PR 4.5 सेंटीमीटर. मग याच्यात बेस कोणता येणार, 6 सेंटीमीटर. PQ हा बेस येणार. आता तसंच इकडे काय दिलंय, आता इकडे इथे थोडस तिन्ही साइडचे डायरेक्ट लेंथ न देता काय सांगितलंय ते बघा आपण. ड्रॉ अन आयसोसेल्स ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर इच. मग आता इथे दोनच साइड दिल्यात असं वाटेल, मग याचे अर्थ माहिती पाहिजेत. ड्रॉ अन आयसोसेल्स ट्रायंगल. आयसोसेल्स ट्रायंगल म्हणजे ज्या ट्रायंगलच्या दोन साइड ह्या सेम असतात, ज्या ट्रायंगलच्या दोन साइड सेम असतात त्याला म्हणतात आयसोसेल्स ट्रायंगल. दोन साइड सेम. मग आता त्या दोन साइड नक्की कोणत्या घ्यायच्या ट्रायंगलच्या, तर एक बेस घ्यायचा आणि बेसच्या वरती ज्या साइड येतात त्या, म्हणजे असं बेस घ्यायचा, बेसच्या वरती ज्या साइड येतील त्या सारख्या मापाच्या पाहिजे. मी आता इथे रफ स्केच ड्रॉ केले. रफ स्केच मी ड्रॉ करणार आहे. तर ह्या ज्या दोन साइड आहेत त्या सारख्या. हे जे असे साईन असतात ना, हे मी आत्ता काढलेले असे, ज्या साइडची लेंथ सारख्या मापाची, मेजर सारखं आहे ज्या साइडचं, ज्या साइडच्या लेंथचं मेजर हे सारखं आहे त्याला अशा खुणा करतात या प्रकारच्या. म्हणजेच काय, ह्या दोन साइडची लेंथ सारखी आहे आणि ही वेगळी आहे. तर एक बेस घ्यायचा आणि दोन साइड घ्यायच्या. तर मग इथे काय दिलंय आपल्याला, बेस 5 सेंटीमीटर दिलेला आहे. मग ते बेस काढून घ्यायचा आणि एका साइड आयसोसेल्सच्या एका साइडचं लेंथ दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. म्हणजेच काय, आयसोसेल्स ट्रायंगलचा अर्थ ज्या ट्रायंगलच्या दोन साइड सेम असतात. मग दोन साइड सेम म्हणजेच काय, ही 3.5 एक दिलेली आहे, म्हणजेच ही पण 3.5 येणार. मग आर्क काढताना काय करणार, दोन्ही आर्क कसे काढणार आपण, 3.5. हे झालं. आता पुढचं एक्झाम्पल, आता पुढचं एक्झाम्पल काय होतं, ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. आयसोसेल्स बघितला आपण, 2 साइड्स सेम असणारा ट्रायंगल, बेस
ची लेंथ ही वेगळी असते, म्हणजे बेसचं माप वेगळं असतं. आणि टू साइड्स, वरच्या ज्या टू साइड्स येतील त्याच्या ट्रायंगलच्या, त्या सारख्या मापाच्या. हा झाला आयसोसेल्सचा अर्थ. दोन साइड सारख्या मापाच्या आणि एक साइड वेगळी. तर ती जी वेगळी साइड असते ती आपण बेस म्हणून घेतो. लक्षात नसेल राहत तर ज्यांच्या लक्षात नाही राहत त्यांनी हे अर्थ वगैरे असे वहीत एका साईडला लिहून घ्यायचे. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल, आता थर्ड एक्झाम्पल काय, इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. मग आता इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. मग आता 6.5 सेंटीमीटर हे काय झालं, एका साईडचं मेजरमेंट झालं, एका साईडची लेंथ झाली. मग इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही साईड सारख्या मापाच्या. हे सुद्धा ज्यांच्या लक्षात येत नसेल त्यांनी लिहून घ्या. म्हणजेच काय करायचं, आता इथे हे असं 6.5 सेंटीमीटरचा बेस घ्यायचा आणि वरच्या दोन्ही साईडचे आर्क हे 6.5 सेंटीमीटरचेच येणार. हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. मी या रफ काढून दाखवलाय, तुम्ही कंपासने व्यवस्थित काढायच्या पट्टीने मोजून. आता चौथं एक्झाम्पल काय सांगितलंय, चौथं एक्झाम्पल सांगितलंय, चूज द लेंथ्स ऑफ द साइड्स युअरसेल्फ अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल, वन आयसोसेल्स अँड वन स्केलन ट्रायंगल. काय करायला सांगितलंय, चूज द लेंथ्स ऑफ द साइड्स युअरसेल्फ. म्हणजे आता एक एक्झाम्पल असं सोडवायचंय की लेंथ ऑफ साइड्स म्हणजे साइडचं जे माप आहे ते, मेजर आहे ते तुमचं तुम्ही घ्यायचं आणि काय काय ड्रॉ करायचं, वन इक्विलॅटरल, हे वरती सांगितलं ना तसं, वन इक्विलॅटरल, वन आयसोसेल्स. इक्विलॅटरल म्हणजे असा, आयसोसेल्स म्हणजे असा. मेजरमेंट तुमच्या मनाने घ्यायचं, तुम्हाला जे पाहिजे ते. मी एक दाखवलं ना काढून 10 सेंटीमीटरचा बेस, दुसऱ्या साईड एक 7.5, 8.5 मग अशी दाखवली ना, तसं आता तुमचं तुम्ही घ्यायचंय मेजर आणि मग ते ड्रॉ करायचे. आणि एक काय करायचं आहे, स्केलन ट्रायंगल. तर स्केलन म्हणजे काय, तर कुठलीही साईड सारखी असते, सगळ्या साईड या वेगवेगळ्या मापाच्या असतात. म्हणजेच आतापर्यंत आपण जे काढल्या त्या, ते झाले स्केलन ट्रायंगल. म्हणजे इकडे जे ड्रॉ केले ना आपण, हे सगळे कसे होते, स्केलन ट्रायंगल, कारण प्रत्येक साईडचं मेजरमेंट हे वेगळं होतं. तर हे झालं construction of triangle when its three sides measurement is given. म्हणजे थ्री साइडचं जे लेंथ दिलेली असते त्याच्यावरनं कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. आता पुढे काय, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल when its two sides and one angle is given. The construction of triangle given two sides म्हणजे त्याच्या टू साइड्सचं मेजरमेंट दिलेलं असेल आणि एक अँगल दिलेला असेल. आता इथे तिसरी साइडचं मेजरमेंट न देता, तिसऱ्या साइडचं मेजरमेंट न देता त्याच्याऐवजी काय दिले, अँगलचं दिले, अँगलचं मेजरमेंट दिलं. त्याच्यावरनं आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा. आता इथे एक एक्झाम्पल काय सांगितलंय, ट्रायंगल सच दॅट लेंथ PQ 5.5 सेंटीमीटर, अँगल P 50 डिग्री आणि लेंथ PR 5 सेंटीमीटर. तर मग हा कसा काढायचा, तर इथे काय करायचं, इथे काय स्टेप फॉलो करायच्या, ज्या पॉइंटला अँगल दिलेला आहे तो पॉइंट साधारण बेसला येऊ द्यायचा. तर इथे अँगल P दिलंय म्हणून मग आपण काय करायचं, तर आता काय करायचं, ज्या पॉइंटवर अँगल दिलेला आहे तो पॉइंट साधारण बेसला येईल असं बघायचं. म्हणजे आता आपण हे कसं ड्रॉ करणार, आपल्याला PQ, P च्या तिथे अँगल दिलाय म्हणून आपण आपल्याला P च्या तिथे अँगल दिलाय म्हणून मग आपण P पॉइंट बेसला येईल असं घेणार. मग P इथे आला, मग आपल्याला काय सांगितलंय, लेंथ PQ 5.5 सेंटीमीटर. मग आपण हा बेस घ्यायचा 5.5 सेंटीमीटर, हा Q, PQ 5.5 सेंटीमीटर. मग आपल्याला आता P चे तिथे अँगल
50 डिग्रीचा सांगितलाय, मग आपण 50 डिग्रीचा अँगल मोजून घ्यायचा. फिफ्टी, तर ते 50 इथे येते. हा पॉइंट काढला आपण. आता ह्या पॉइंट मधनं जाणारी रेष ड्रॉ करून घ्यायची आपण. पी वर आपण 50 डिग्रीचा अँगल काढला, त्याचा पॉइंट काढून घेतला. मग आता आपण हे पॉइंट जॉईन करायचे. तर आता इकडची साईड आपल्याला कुठे येणार आहे माहित नाही, म्हणून याची लेंथ थोडी जास्त घ्यायची आपण. हे झालं. तर आता हे फक्त अँगल मिळाला आपल्याला, पण आता वरती पॉइंट कोणता येणार आहे, हा पी आणि हा क्यू, म्हणजे वरती येणार आर. तर पी आरचं जे पी आर किती आहे लेंथ, तर ती आपल्याला इथे कुठे येईल ती माहित नाही, मग आपण ती ड्रॉ करायची. पी आर दिलंय 5 सेंटीमीटर, म्हणजेच मग आपण इथे कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं बरोबर. 5 सेंटीमीटर मोजून घ्यायचं आणि इथे एक आर्क काढायचा असा. तो आर्क काढला की त्या पॉइंटवर, तो पॉइंट जिथे येतो तो पॉइंट आणि क्यू जॉईन करायचा. तर आपल्याला हा पॉइंट आणि क्यू आपण जॉईन करायचा. असं ट्रायंगल जेव्हा अँगल दिलेला असतो, हा किती होता 50 डिग्री. एक अँगल दिला होता आणि दोन साइडचं मेजरमेंट दिलं होतं. हे दिलं होतं 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर आणि 5.5 सेंटीमीटर अशा दोन साइडचं मेजरमेंट दिलेलं होतं आपल्याला, आणि एक अँगल दिला होता. त्याच्यावरनं हा ट्रायंगल असा कन्स्ट्रक्ट करायचा. तर आता पुढचा प्रॅक्टिस सेट, हे जे आपण ह्या साईडला काढतो तेच आपण सेम खालच्या साईडला काढू शकतो. हे सगळं जे आपण वरच्या साईडला केलं, ह्या सेगमेंटच्या वरच्या साईडला केलं, तेच आपण सगळं खालच्या साईडला पण करू शकतो. वैत एखादं तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करून बघू शकता. आता प्रॅक्टिस सेट 3. प्रॅक्टिस सेट 3 मध्ये काय, ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. एन ट्रायंगल MAT, MA 5.2 सेंटीमीटर, A 80 डिग्री आणि AT 6 सेंटीमीटर. तर मग ह्यात बेस कोणता येणार, मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जे शिकलो ती की बेस आपण इथे 6 सेंटीमीटर घ्यायचा. ह्याच्यासाठी रफ डायग्राम काढायची आधी, म्हणजे तुम्हाला ते कसं कन्स्ट्रक्ट करायचं ते लक्षात येईल आणि त्याच्यानुसार तुम्ही फास्ट ते कन्स्ट्रक्ट करू शकाल. तर इथे काय सांगितलंय, MAT ट्रायंगल MAT आणि A दिलाय 80 डिग्री आणि 80चं मेजरमेंट दिलंय 6 सेंटीमीटर. MA पेक्षा ते मोठं आहे म्हणून आपण 80 घेणार बेस, आणि शिवाय ज्या पॉइंटला अँगल येतो तो साधारण आपण बेसला घ्यायचा असं मी सांगितलं होतं. मग आपल्याला A पण ज्या पॉइंटला अँगल येतो पण आपल्याला 80 बेस घेतल्यामुळे तो पॉइंट पण आपल्याला बेसला मिळणार. म्हणजे हा ट्रायंगल असा ड्रॉ होणार. हा झाला 80. इथे 80 डिग्रीचा अँगल तुम्ही मेजर करून तो काढायचा.
आणि आपल्याला वरती एम पॉईंट मिळणार आहे. एम एचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला, ते आहे 5.2. मग आता साधारण इथे जर आला तर एम ए आहे 5.2, मग ह्याच्यापेक्षा छोटा दिसला पाहिजे. मग तो साधारण असा आला. मग ह्याच्यातनं आपण काय करणार, लाईन ड्रॉ करून घेणार. ह्याच्यात कंपासमध्ये 5.2 डिस्टन्स घ्यायचं. इथे एक आर्क काढायचा. हा आर्क काढल्यानंतर हा जॉईंट करायचा. असा ट्रायंगल येणार साधारण. पुढचा काय आहे, तर पुढचा आहे ट्रायंगल NTS. त्याच्यात मेजर ऑफ अँगल, त्याला मेजर ऑफ अँगल म्हणतात. हा एम म्हणजे मेजर ऑफ अँगल T इक्वल टू 40 डिग्री, लेंथ NT इक्वल टू लेंथ TS इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजेच T हा बेस येणार, TS हा बेस येणार. TS हा बेस आला की T पॉईंटवर आपण हा अँगल घेणार 40 डिग्री, आणि मग NT आणि TS हे सेम आहे. म्हणजेच काय, मग NT आपण आर्क काय काढणार, T वर कंपास ठेवून, T पॉईंटवर कंपास ठेवून आपण किती सेंटीमीटरचा आर्क देणार, 5 सेंटीमीटर. कारण हे दोघांचं मेजर सेम दिलेलं आहे. म्हणजेच NT आपल्याला 5 सेंटीमीटरचा आर्क काढणार आणि मग NS जॉईन करणार. आता इथे काय, इन ट्रायंगल FUN, लेंथ FU 5 सेंटीमीटर, UN 4.6 सेंटीमीटर, अँगल U 110 डिग्री. म्हणजेच काय, हा कसा येणार ट्रायंगल, ऑब्च्युस ट्रायंगल येणार. ऑब्च्युस अँगल ट्रायंगल येणार. मग ऑब्च्युस अँगल ट्रायंगल आला की U वर ट्रायंगल अँगलचं मेजरमेंट घेणार आपण. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, U टू FUN. इथे FU दिलाय, FU 5 सेंटीमीटर दिलाय आणि UN 4.6 सेंटीमीटर दिलाय. मग आपण मोठा आहे हा म्हणून FU बेस घ्यायचा, यूच्या तिथे अँगल घ्यायचा आणि UN हा आर्क काढून घ्यायचा आणि मग बाकीचं NF जॉईन करायचं. ट्रायंगल PRS, लेंथ RS इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, RP 4.2 सेंटीमीटर, R 90 डिग्री. म्हणजे हा कसा येणार, राईट अँगल ट्रायंगल येणार. हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल येणार. तर R 90 डिग्री. मग याच्यात बेस काय घ्यायचा आपण, तर RS बेस घ्यायचा. RS बेस घेतल्यानंतर पॉईंट R वर 90 डिग्रीचा अँगल काढायचा आणि RP 4.2 सेंटीमीटर, कंपासचा पॉईंट R वर ठेवायचा. 4.2चा एक आर्क काढायचा, त्या पॉईंटला नाव येणार P, आणि मग P आणि S जोडायचं. तर हा झाला प्रॅक्टिस सेट 3 कम्प्लीट. 2 कम्प्लीट झाला, 3 कम्प्लीट झाला. ह्याच्या आधीच्या व्हिडिओ फर्स्ट कम्प्लीट झालेला आहे. फर्स्ट जर पाहायचा असला तर मागच्या व्हिडिओत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब पण करा, म्हणजे पुढचे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील.